Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मुंबई तक मध्ये आपले स्वागत आहे। मी स्वाती चिखलीकर। नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला। यामध्ये काही वेगवेगळे निकाल धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळाले। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला फार चांगलं यश मिळालेलं आपल्याला दिसत आहे। या निकालाबद्दल आज आपण चर्चा करत आहोत सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण शिंदे यांच्याशी। नमस्कार सर, जे निवडणुकीचे निकाल लागले अपेक्षित होते काय? निवडणुकीचे निकाल तसे निवडणुकीच्या सुरुवातीला अपेक्षित नव्हते, पण जो काही प्रचार यंत्रणा आणि एकूण निवडणुकीचे प्रचारादरम्यान आणि निवडणुकीचा अंतिमकडे जात असताना ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही स्ट्रॅटेजी आखल्या गेल्या यानुसार जे निकाल लागले ते अपेक्षित लागलेले। या निवडणुकीमध्ये कुठला फॅक्टर जास्त चालला असं वाटतं? या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात तशा वेगवेगळ्या प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे फॅक्टर आहेत। जर आपण विचार केला शिराळ्यापासून जतपर्यंत तर काही ठिकाणी जातीचं राजकारण झालं, काही ठिकाणी लाडकी बहीणचा फायदा महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांना झालेला दिसतोय। त्यानंतर साखर कारखाने, त्यानंतर बरेच वर्ष सत्तेत असल्यामुळे अँटी इन्कमटन्सीचा तोटा देखील काही ह्यांना आमदारांना झालेला आहे की ज्यांचं मताधिक्य खूप खाली घटलेलं आहे। आणखी यापेक्षा वेगळा असा निकाल म्हणजे महत्त्वाचा येईल तर तो जतचा। तर विक्रम सावंत हे काँग्रेस उमेदवार होते आणि त्या पार्श्वभूमीवरती गोपीचंद पडळकर जतमध्ये नवीन होते। या नवख्या उमेदवाराला द्यायचं नव्हतं, तिथे त्यांना उपरा उमेदवार समजत होते। या पार्श्वभूमीवरती त्याचा विजय काय सांगून जातो? आपल्याला गोपीचंद पडळकरांना नौका अजिबात म्हणता येणार नाही, कारण की जरी ते सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक गोपीचंद पडळकर जिंकलेले आहेत। त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद लढवलेली आहे, यापूर्वी विधानसभा सुद्धा लढवलेली आहे, शिवाय त्यांच्या भावाला सुद्धा। परंतु जतमध्ये जरी ते नौके तिथं गेले असले तरी जतमध्ये जत विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर यापूर्वी देखील बाहेरून येऊन त्या ठिकाणी निवडून येण्याचा इतिहास राहिलेला आहे। आणि यावेळी गोपीचंद पडळकरांना जे काय निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं जे आहेत ती त्यांना जुळवता आलेली आहेत। तिथं लिंगायत समाज सर्वाधिक आहे, दुसऱ्या क्रमांकाला धनगर समाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला मराठा व इतर समाज आहे। तर गोपीचंद पडळकरांना लिंगायत समाजाचा विश्वास जिंकता आला। त्याला आपण लोकसभेची पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घ्यायला हवी, कारण लोकसभेच्या ज्या काही नुकत्याच निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये जत हा एकच असा विधानसभा मतदारसंघ होता की ज्या विधानसभा मतदारसंघातून भाजपला जास्त मताधिक्य मिळालं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी भाजपमधून खूप जास्त उमेदवार इच्छुक होते। म्हणून एक बंडखोरी सुद्धा त्या ठिकाणी झाली, पण ती सुद्धा गोपीचंद पडळकरांना स्ट्रॅटेजिकली टॅकल करता आलेली आहे। आणि जातीय समीकरणामध्ये लिंगायत समाजाचा विश्वास त्यांना संपादन करता आला, धनगर समाजाची एक गट्टा मतं त्यांना पडली आणि मराठा समाजाची सुद्धा मतं त्यांना एक विश्वास संपादन करता आला। म्हणूनच त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांना यश आलंय असं मला सांगायचं। महिलांचा जास्त विश्वास असणारा पक्ष म्हणजे एनसीपी, कारण शरद पवारांची नेहमीच धोरणं ही महिलांच्या बाजूने राहिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती हा मतदानाचा एक गठ्ठा जो होता तो महायुतीने आपल्याकडे खेचून घेतला। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? ही गोष्ट खरी आहे की 50% आरक्षणाचा विषय असेल महिलांच्या बाबतीमध्ये एनसीपीने शरद पवार साहेबांनी नेहमीच त्याचा विचार केला आहे महिलांच्या बाबतीमध्ये। पण आपण अशा काळामध्ये आहे म्हणजे जगाचा विचार केला म्हणजे कुठलीही निवडणूक जगाच्या बाहेर असू शकत नाही। आत्ता आपण सध्या मला असं वाटतं की ट्रेंडिंगच्या जमान्यामध्ये आहे, त्यामुळं आधी 2-5-10 वर्षांपाठीमागं काय घडलं होतं समाजकारणात राजकारणात पक्षीय किंवा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की ट्रेंडिंगचं असल्यामुळं 2 महिने 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय घडतं याला जास्त महत्त्व आहे। आणि मला वाटते महायुतीनं जो लाडकी बहिणीचा जो मुद्दा घेतला अतिशय योग्य वेळी आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हे अतिशय अभ्यास फक्त राजकीय नाही तर परिस्थितीपेक्षा ती माणसांची मनस्थिती काय आहे याच्यावरती जास्त विचार करणारा नेता आहेत असं मला वाटते। आणि त्याचं हे फलित आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। आणि दुसरी गोष्ट आवर्जून मला सांगावं लागेल की महिलांच्या मनातलं शक्यतो कोणाला लगेच कळत नाही। कितीही अंदाज बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या निवडणुकांचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये ज्या अटीतटीच्या म्हणणाऱ्या निवडणुका आहेत त्या पुन्हा एकतर्फी झाले की काय इथपर्यंत वाटावा असा निकाल आहे इथला। आणि त्याचं श्रेय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे तर निश्चित ही लाडकी बहीण आणि देवेंद्र फडणवीस यांची रणनीती कारणीभूत आहे।
पूर्वी सांगली जिल्हा हा महाविकास आघाडीकडे होता, म्हणजे 3 सीट त्यांच्याकडे महायुतीकडे होत्या आणि 5 सीट इकडे होत्या. आता बरोबर विरुद्ध परिस्थिती आहे. कसं बघता याच्याकडे? बरोबर 2014ला जी स्थिती होती ती पुन्हा तशीच झालेली आहे. 2014ला महायुतीकडे जवळ 5 सीट्स होत्या. त्यावेळेला अर्थात वेगवेगळे पक्ष सगळ्यांनी स्वतंत्रपणे लढले होते, परंतु भाजपकडे 4 जागा होत्या आणि शिवसेनेकडे 1 आणि राष्ट्रवादीकडे 3 अशा आणि काँग्रेसकडे. हे जे आत्ताचं जे समीकरण आहे, आत्ताची जी आकडेवारी आहे ती सेम 2014ला होती. 2014ला सुद्धा मोदींची लाट होती. यावेळेला सुद्धा आपण चर्चा केल्याप्रमाणे धक्कादायक निकाल लागतील अशी शक्यता आपण वर्तवलीच होती आणि त्याप्रमाणे जिल्ह्यामधल्या 8ही मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागलेत. जे प्रस्थापित निवडून आलेत त्यांचं सुद्धा मताधिक्य प्रचंड प्रमाणात घटलेलं आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स कारणीभूत ठरलेत. म्हणजे लाडकी बहीण हा एक फॅक्टर आहेच, परंतु काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सुहास बाबर यांची जी खानापुरातली निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य आणि सगळ्यात जास्त मतांची टक्केवारी ही सुहास बाबर यांना पडली 61%. म्हणजे ही इतकी का पडली तर तिथं फॅक्टर लाडकी बहीणचा तर ठरलाच, पण त्याच्याशिवाय दिवंगत नेते जे अनिल बाबर होते त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट जी होती ती सुद्धा त्यांच्या ह्याला कारणीभूत ठरली. दुसरीकडे आपण जर बघितलं तर तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील यांना सुद्धा सहानुभूतीचा लाभ मिळाला आणि त्याच्याशिवाय त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण होतं की आराराबांची ही प्रतिकृती आहे की काय किंवा त्यांचं वक्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व हे हुबेहूब तसं दिसतं, म्हणून याचं सुद्धा मतांमध्ये रूपांतर झालं. आणखी फॅक्टर जर बघितले जत सारख्या मतदारसंघात असेल, सांगली असेल किंवा आपलं मिरज मतदारसंघ असेल तर या ठिकाणी जातीय ध्रुवीकरण आणि जातीय समीकरणांचा सुद्धा परिणाम या निवडणुकांवर झालाय आणि त्यामुळं हे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स कामी आलेत. काही ठिकाणी कॉमन फॅक्टर सुद्धा तुम्हाला दिसून येतो. तुम्ही जर जयंत पाटील यांचा विचार केला तर जयंत पाटील यांचं मताधिक्य हे आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात कमी मताधिक्य आहे आणि त्यांना सुद्धा तो धक्का बसला की हे असं घडू कसं शकतं. परंतु त्यांनी जर विचार केला तर याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये एकास एक लढत कधीही इस्लामपूरमध्ये झाली नव्हती. यावेळेला प्रथमच एकास एक लढत झाली, विरोधक एकवटले, त्याचा परिणाम त्या ठिकाणी झाला. एकीकडे लाडकी बहीण, एकीकडे जातीय ध्रुवीकरण आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा त्या ठिकाणच्या लढतीचं जे चित्र आहे याच्यावर अवलंबून होतं. त्यामुळं जयंत पाटील यांना फटका बसला. विश्वजित कदम यांचं 1.5 लाखाचं मताधिक्य होतं, ते घटून कमी झालं, 30,000च्या आसपास आलं. तर हे जे प्रत्येक मतदारसंघातलं चित्र आहे या स्थानिक परिस्थितींसुद्धा याला कारणीभूत ठरलेत आणि म्हणून या ठिकाणी चित्र उलटं झालेलं आहे. आता महायुतीकडे 5 आणि महाविकास आघाडीकडे 3 जागा आलेल्या आहेत. याचे परिणाम भविष्यातल्या जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणांवर नक्कीच होणार आहेत. एकूण सांगली जिल्ह्याचे जे विधानसभेचे निकाल लागले अतिशय धक्कादायक लागले. कशा प्रकारे बघता तुम्ही या निकालांच्याकडे? याच्यामध्ये तुम्ही म्हणले तर राज्यभर एक लाट होती. म्हणजे राज्यभर भाजपनं एक अतिशय विचारपूर्वक कॅम्पेनिंग राबवलं, कटेंगे तो बटेंगे असं केलं आणि त्यानंतर एक हे ते सेफ आहे या 2 नॅरेटिव्हचा अर्थ असा होता की हिंदुत्व त्यांनी मोठ्या जोरकसपणे मांडलं. आता जे सांगितलं की गोपीचंद पडळकरचा विजय झाला किंवा बाकीचा विजय झाला, याच्यामध्ये समाजाने मराठा समाज असेल, लिंगायत समाज असेल, धनगर समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, ह्यांनी हिंदू म्हणून मतदान केलं. म्हणजे मागच्या लोकसभेला मराठा समाजानं मराठा जात म्हणून मतदान केलं, पण यावेळेला त्यातला हिंदू म्हणून जो भाग होता तो आला. एका बाजूला हिंदुत्ववादी मतदान आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहिणीचं मतदान. आणि दुसरी गोष्ट RSSनं या वेळेला लोकसभेला RSS फार सक्रिय नव्हतं. यावेळेला मतदानाची टक्केवारी जास्त होण्यामध्ये RSSचा खूप मोठा वाटा होता. तुम्ही बघितलं असेल सांगली जिल्ह्यासह बाकीच्या राज्यांमध्ये जवळजवळ 5 ते 7%. आता मिरजेसारख्या ठिकाणी किंवा जिथं मुस्लिम डॉमिनेटेड आहे तिथं RSSनं जादा मतदान करून घेतलं आणि हिंदूंना संघटित केलं. जर मतदान तुम्ही मिळलं तर सांगलीचं साधारण 5 ते 9% मतदान वाढले. तर ह्याच्यामुळे जो स्विंग मिळाला त्या स्विंगमुळं जास्त मतदान एका बाजूला झालं. सांगली जिल्ह्यापुरतं म्हणजे भाजपची जी रणनीती होती त्याच्यामध्ये मग लाडकी बहीण आणि प्रचाराचे योग्य नियोजन तुम्ही बघितलं असेल तर काँग्रेसचे नेते फारसे इकडं प्रचाराला फिरकले नाहीत, पण इकडं मात्र अमित शहांच्या सभा झाल्या, बाकी सगळ्यांचं नियोजन चांगलं झालं. छोटे मोठे नेते भाजपचे फिरले, भाजपनं एक निरीक्षक नेमलेला होता. तशा पद्धतीचं कुठलंही नियोजन हे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं नव्हतं आणि अतिशय मायक्रो मॅनेजमेंट जी बूथ लेवलची मॅनेजमेंट आहे ती भाजपनं आणि महायुतीने उत्तम केली.
त्यामुळे त्याचा फायदा त्यांना झाला. याच्या उलट मात्र लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडी नेत्यांच्या कानात वारं शिरलं आणि त्यामुळे त्यांनी अतिशय हलगर्जीपणा दाखवला आणि आपल्याला ही निवडणूक आता सोपी आहे अशा पद्धतीनं केलं. आणि जे मायक्रो मॅनेजमेंट अर्थात ऍक्च्युली लोकसभेला भाजप महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फक्त 0.6% फरक होता, त्यामुळे भाजपचा पराभव झाला नव्हता. पण काँग्रेसवाल्याला समजले की भाजपचा पराभव झालाय, पण भाजप मात्र रिबाउंड झाली आणि त्यामुळे 10% मतांचा स्विंग आपल्याला दिसतो राज्यामध्ये. म्हणजे लोकसभेपासूनच एकंदरीत भाजपनं विधानसभेची तयारी केली. 100% भाजप हा 24 तास इलेक्शन खेळणारा आणि इलेक्शन मॅनेजमेंट करणारा पक्ष आहे. त्यांचा 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण असतं. याच्या उलट जर तुम्हाला भाजपची लढायचं असेल तर भाजपचा उमेदवार लढत नाही. गोपीचंद पडळकर किंवा संग्राम देशमुख किंवा सत्य देशमुख हे उमेदवार म्हणून लढत नाही. ते भाजपची अजस्त्र यंत्रणा त्याच्या मागे असते. म्हणजे RSSचे वेगळ्या प्रकारचे ग्रुप असतात, बूथ मॅनेजमेंट असते, त्यांचे निरीक्षक असतात, तर ते यंत्रणेची लढत करावी लागते. काँग्रेस आणि शरद पवार हे विसरून गेले. शरद पवारांनी उमेदवार तगडे उभं केले. आता कोणीतरी म्हणलं की महिलांचं चांगलं संघटन तरी केलं आणि महिलांनी निर्णय चांगले घेतले शरद पवारांनी. मुळात शरद पवार ते लोकांपर्यंत पोहोचण्यात किती सक्सेस झाले. आणि शरद पवारांच्या सुप्रियाताईने एक युवती काँग्रेस नावाचं एक विंग स्थापन केलं. त्याचं काय झालं पुढं, तर तुम्ही जर त्या मताला शेवटपर्यंत चिकटून राहिला नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणीला सेम नॅरेटिव्ह जर दुसरं देऊ शकला नाही, त्याच्यापेक्षा वेगळा निकाल काय अपेक्षित नव्हता. नाही, पण जसं लाडकी बहीण होती तशीच महाआघाडीनं याची महालक्ष्मी योजना केली की जी 3,000 रुपये महिना देणार होती. त्याच्यावरती का महिलांनी विश्वास ठेवला नाही असं वाटतं? नाही, कसं आहे, आता महिला ह्या कशा आहेत की आता माझ्या हातात मिळतात ना पैसे, मला आता पैसे मिळाले ते महत्वाचे होते. आणि तुम्ही बघितलं असं तर ह्याच लाडक्या बहिणीचा पॅटर्न हा झारखंड सरकारनं राबवला आणि तिथे सुद्धा ते सक्सेस झाले. तिथं 2,000 मैया योजना तिथं 2,000 देत होती. तर महिला जनरल आता कर्नाटकमध्ये तुम्ही बघा, कर्नाटकमध्ये सुद्धा जे यश मिळालं ते महिलांच्या योजनेमुळे झालं. डायरेक्ट कॅश जेव्हा आपण देतो त्यावेळी त्याचा स्विंग अपेक्षित होतो. आणि यावेळेला मी तुम्हाला म्हणलं की RSS किंवा बाकीच्या लोकांनी महिलांचं वोटिंग करून घेतलं, फक्त महिलांना पैसे दिले नाहीत. आता सुहास बाबरांचा विजय म्हटला, सुहास बाबरांनी महिलांचं मॅक्झिमम वोटिंग म्हणजे 80% वोटिंग महिलांचं बाहेर काढलं. महिलांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही, महिलांचं वोटिंगमध्ये रूपांतर करून घेण्यासारखं तर ती रचना राबवली तिने, त्यामुळे त्यांना यश चांगलं मिळालं. शिराळ्यामधला जो निकाल फिरला म्हणजे सत्यजित देशमुखांच्या बाजूने, याच्यामागे कुठलं कारण असू शकतं? नाही, शिराळ्यामध्ये एक मानसेराव नायकांच्या बद्दल एक नाराज होती. मानसेराव नायकांच्या स्वभावाबद्दल लोकांच्या अनेक तक्रारी होत आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तिने जे शिवाजीराव नायकांना स्वतःचं कर्ज देऊन आपल्या बाजूने घेतलं ते लोकांना काही वेळ रुचलेलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, मानसिंगरावांच्या बरोबर अपोजिट प्रतिमा अशी सत्य देशमुखांची अतिशय सौम्य नेता म्हणून आहे आणि स्वच्छ क्लीन. आणि दुसरी गोष्ट, सम्राट महाडिक आणि जे राहुल महाडिकांना जे दुरुस्त केलं देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना परत स्थानिक स्वराज्य संस्थेचा शब्द देऊ, त्याच्यामुळे तिकडनं सुद्धा चांगलं मतदान झालं. आणि जयंत पाटलांच्या एका गटानं, मी जयंत पाटलांनी म्हणणार नाही, पण जयंत पाटलांच्या एका गटानं सत्य देशमुखांना मदत केली, त्याचा फायदा त्यांना झाला. ती इमेज आणि शिवाजीराव देशमुखांचं तिथलं असलेलं त्यांचं जे 2-3 जिल्हा परिषद मतदाराचं काम, याच्यामुळे त्यांचा विजय आणि लाडकी बहीण आहेच अर्थात. सांगलीमध्ये महायुतीला जे काही यश मिळालं याला अनेक कंगोरे आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, वयश्री योजना असेल, ज्येष्ठांसाठीच्या योजना असतील. पण या सगळ्या पलीकडे जर आपण पाहिलं तर महिलांना मतदानासाठी बाहेर काढणं हा सगळ्यात मोठा फॅक्टर यामध्ये आपल्याला दिसून येतो. कॅमेरामॅन जमीर सोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, सांगली.